रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे। अंकशास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेपासून मिळवलेल्या मूल्यांकाद्वारे त्याचे गुण, उणिवा, स्वभाव आणि अंदाज इत्यादी सांगितले जाते। यामध्ये 1 ते 9 क्रमांकांना विशेष महत्त्व आहे। या 9 संख्या 9 ग्रहांशी संबंधित आहे। या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमचा मित्र, जोडीदार, भाऊ, बहीण इत्यादींविषयी सहजपणे जाणून घेऊ शकता। मूल्यांक 1 चा स्वभाव। 1 मूल्यांकाचे लोक बहुधा रुंद खांदे, चौरस डोकं आणि मजबूत पंजे असणारे असतात। अशा लोकांना नेहमी आपले ध्येय साध्य करण्याचा ध्यास असतो। त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आणि फसवेगिरी असते। 1 मूल्यांकांच्या लोकांनी निराश होण्याऐवजी आव्हानांना सामोरे जावे। यांचा स्वभाव भ्रमणशील असतो। मूल्यांक 2। मूल्यांक 2 चे लोक इतरांना सहजपणे स्वतःकडे आकर्षित करतात। त्यांच्यामध्ये खूप सेवाभाव असतो। त्यांचा चेहरा चंद्रासारखा गोल असतो आणि शरीर सामान्य असते। 2 मूल्यांकांचे लोक सौंदर्यप्रेमी असतात। त्यांना शृंगार आवडतो। ते खूप संवेदनशील असतात। बऱ्याचदा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रास होतो आणि ते त्याला वाईट समजतात। हे लोक बऱ्याचदा बाहेरून थोडे कणखर आणि आतून मऊ अंतःकरणाचे असतात। मूल्यांक 3। मूल्यांक 3 चे लोक सहसा खूप उत्साही असतात आणि संघर्षांना सामोरे जातात। त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन प्रयत्न करण्याची इच्छा नेहमीच असते। त्यांची खासियत म्हणजे ते अनेकदा स्वतःला कमी बोलतात आणि इतरांचे अधिक ऐकतात। ते अनेकदा आपले ध्येय साध्य करण्यासाठी सक्रिय असतात। 3 मूल्यांकांच्या लोकांना सहसा साधे जीवन जगायला आवडते। मूल्यांक 4। मूल्यांक 4 चे लोक सहसा क्रांतिकारी विचारांचे असतात। तुम्हाला त्यांच्यामध्ये अनेकदा हुशारी आणि मुत्सद्दीपणा आढळेल। लोकांशी मैत्री करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत असते। हे लोक त्यांच्या बोलण्याने इतरांवर खूप प्रभाव पाडतात। 4 मूल्यांकाचे लोक कोणतेही पाऊल मोठ्या उत्साहाने घेतात आणि अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेतात। ते थोडे संशयास्पद असतात। नेहमी खुल्या हातांनी खर्च करतात। मूल्यांक 5। मूल्यांक 5 चे लोक स्पष्ट आणि त्वरित निर्णय घेणारे असतात। त्यांना शारीरिक श्रमापेक्षा मानसिक श्रम करणे जास्त आवडते। हे लोक सहज लोकांमध्ये मिसळतात आणि लोकांना त्यांचे प्रशंसक बनवतात। या लोकांमध्ये ऊर्जेचा अफाट महासागर असतो। ते लवकर थकत नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते मर्यादित संसाधनांमध्ये अमर्यादित ध्येय बाळगतात। दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।